अहंकार आणि गुरु, आत्मज्ञानाचा खरा प्रवास. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वैष्णव हो, वारकरी परंपरेतील प्रेरणादायी कथा अनुभवण्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आपण आज सुरू करत आहोत एक दिव्य भावपूर्ण आणि आत्मस्पर्शीय प्रवास. या प्रवासात आपण पाहणार आहोत संत नामदेव महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे. मी विठ्ठलाचा लाडका, ही सूक्ष्म अहंकाराची अवस्था, गुरु शोधण्याची गरज, संत विसोबा खेचर यांची अद्भुत भेट आणि शेवटी घडलेला आत्मपरिवर्तन. हा केवळ एक प्रसंग नाही, तर प्रत्येक भक्ताच्या जीवनातील घडणारा एक सत्य अनुभव आहे. संत नामदेव महाराज विठ्ठलाचे अनन्य भक्त होते. त्यांची भक्ती इतकी निरागस आणि प्रगड होती की विठ्ठल स्वतः त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्याशी संवाद साधत असत. लहानपणापासूनच नामदेव महाराजांसाठी विठ्ठलालाच मित्र मानलं. त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी बसणं, त्यांच्यावर प्रेम करणं हेच त्यांचे आयुष्य होते. पण जेव्हा भक्ती खूप उंचावर पोहोचते तेव्हा एक सूक्ष्म धोका निर्माण होतो, तो म्हणजे अहंकाराचा. नामदेव महाराजांच्या मनात नकळत एक विचार निर्माण झाला, मी विठ्ठलाचा सर्वात लाडका भक्त आहे. हा अहंकार मोठा नव्हता, तो अगदी सूक्ष्म होता, पण आध्यात्मिक मार्गावर सूक्ष्म अहंकार सुद्धा प्रगतीला थांबवतो. एकदा नामदेव महाराज संतांच्या संगतीत बसलेले होते. तेथे ज्ञानेश्वर महाराज, सोखमेया महाराज, सावता माळी महाराज यासारखे महान संत उपस्थित होते. त्यावेळी या संतांना जाणवलं, नामदेव महाराजांची भक्ती प्रगाढ आहे, पण त्यांना अजूनही गुरुज्ञान मिळालेलं नाही. भक्ती आणि ज्ञान याचा संगम झाला तरच पूर्णत्व येते आणि यासाठी गुरु आवश्यक असतो. एक दिवस स्वतः पांडुरंग नामदेव महाराजांना म्हणाले, नामदेवा, तुझी भक्ती मला प्रिय आहे, पण अजूनही तू पूर्णत्वाला पोचलेला नाहीस. जोपर्यंत तुझ्यावर सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख होणार नाही. तू विसोबा खेचर यांना भेट. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. ज्यांच्याशी देव बोलतो त्यालाच गुरु शोधायला सांगितला जातो. यातून एक मोठा संदेश मिळतो. देव भक्ती देतो, पण गुरु ज्ञान देतो. नामदेव महाराजांनी नम्रतेने हा आदेश स्वीकारला आणि ते निघाले. त्यांच्या मनात प्रश्न होते, पण त्यांच्यात श्रद्धा पण होती. हा प्रवास फक्त एका व्यक्तीला भेटण्याचा नव्हता, तो होता स्वतःला ओळखण्याचा प्रवास. विसोबा खेचर एक अनोखा संत होते. संत विसोबा खेचर एक गूढ आणि अद्वितीय गुरु शोधण्याचा हा प्रवास. नामदेव महाराज ज्यांना भेटणार होते ते साधे संत नव्हते. संत विसोबा खेचर हे महाराष्ट्रातील अत्यंत गूढ पण तितकेच प्रभावी संत म्हणून ओळखले जातात. ते मुळात वैष्णवपंथी होते, परंतु त्यांच्या विचारांमध्ये कोणतीही मर्यादा नव्हती. त्यांनी वारकरी संप्रदाय, नाथ परंपरा आणि अदैवत तत्वज्ञानाचा याचा सुंदर संगम आपल्या जीवनातून दाखवून दिला. त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत विलक्षण होतं. बाह्य स्वरूपाने साधं, कधी कधी विचित्र वाटणारं, पण अंतर्मनाने अत्यंत गूढ, प्रखर आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेलं. विसोबा खेचर हे पारंपरिक गुरु सारखे नव्हते. ते शिष्याला शिकवण्यासाठी वेगळे मार्ग वापरत असत, कधी शांतपणे, कधी कठोरपणे, तर कधी अशा कृतींमधून ज्या पाहता क्षणी चुकीच्या वाटतात, पण त्या प्रत्येक कृतीमागे एक उद्देश असायचा. शिष्याच्या अज्ञानाला धक्का देऊन त्याला सत्याची अनुभूती देणे. त्यांचं मुख्य तत्व स्पष्ट होतं, देवाला एका जागी मर्यादित करू नका, तो सर्वत्र आहे. इतिहासात असा उल्लेख येतो की सुरुवातीला विसोबा खेचर यांना संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाविषयी विरोध होता, पण एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातील परिवर्तन घडवणारा ठरला. संत मुक्ताबाई यांनी संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले. हा चमत्कार पाहून विठोबा खेचर यांच्या मनातील अहंकार पूर्णपणे वितळला. त्याच क्षणी
त्यांनी संत ज्ञानेश्वरांना गुरु मानले आणि त्यांच्याकडून खऱ्या ज्ञानाचा स्वीकार केला. याचा अनुभव त्यांना शिकवलं की खऱ्या संतत्वाला बाह्य नियमांची गरज नसते. अंतर्मनातील शुद्धता आणि ज्ञान हाच खरा धर्म आहे. आणि म्हणूनच जेव्हा नामदेव महाराज त्यांच्या भेटीस आले तेव्हा विसोबा खेचर यांनी एक साधा उपदेश केला नाही, तर एक जिवंत अनुभव दिला. तो म्हणजे नामदेव महाराजांसोबतच त्यांचा प्रसंग हा केवळ एक भेट नव्हती, तर एक गहन आध्यात्मिक प्रयोग होता. शिवपिंडीवर पाय ठेवून बसणे ही कृती बाहेरून चुकीची वाटत असली तरीही त्याच्या मागचा हेतू होता नामदेवाच्या मनातील मर्यादित देवबुद्धी तोडणे. त्यांनी नामदेव महाराजांना शिकवलं, देव मंदिरातच आहे, पण तो तिथेच मर्यादित नाही, देव प्रत्येक कणात आहे, प्रत्येक जीवात आहे. अशा प्रकारे संत विसोबा खेचर हे केवळ गुरु नव्हते, तर ते एक जागवणारे संत होते, जे शिष्याच्या अज्ञानाला धक्का देतात आणि त्याला अध्यात्माच्या मार्गावर नेतात. अहंकाराचा अंत आणि अध्यात्माची सुरुवात हा अनुभव इतका शक्तिशाली होता की नामदेव महाराजांचा सूक्ष्म अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. त्यांनी विसोबा खेचरांना च्या चरणी नतमस्तक होऊन, आज मला खऱ्या अर्थाने ज्ञान मिळालं. त्यांना समजलं, भक्ती म्हणजे केवळ देवाशी बोलणे नाही, भक्ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी देव पाहणं. त्या दिवसानंतर नामदेव महाराज बदलले. त्यांची भक्ती अधिक गाढ झाली, पण त्यात नम्रता आली. त्यांच्या मनात अहंकार नाहीसा झाला आणि त्या जागी आलं पूर्ण समर्पण. ही कथा फक्त ऐतिहासिक नाही, ती आपल्याला प्रत्येकासाठी एक आरसा आहे. आजही कधी न कळत अहंकार अडकतो. आपणही देवाला एका ठिकाणी मर्यादित करतो, पण देव सर्वत्र आहे आणि गुरुशिवाय अध्यात्म पूर्ण होत नाही. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मी आहे ऐश्वर्या आणि आज अनुभवला भक्तीचा उत्कर्ष, अहंकाराचा भंग आणि अध्यात्माचा जन्म. पुढील भागात आपण पाहणार आहोत नामदेव महाराजांच्या पुढील आध्यात्मिक प्रवासातील अजून गूढ आणि प्रेरणादायी प्रसंग. तोपर्यंत नम्र राहा, गुरुचा स्वीकार करा आणि देव सर्वत्र आहे हे अनुभवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल मित्रांनो.